नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया दिवाळी स्पेशल रेसिपी मध्ये करंजीचं सारण। करंजीचं सारण बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते सर्वप्रथम पाहूया। गव्हाच्या कणकेपासून हे सारण बनवायचं आहे। रव्याचंही बनवतात, आम्ही गव्हाच्या कणकेपासून बनवतो, खूप छान लागतं। तर 1 कप म्हणजे हे 1 बाउल मी गव्हाचं कणिक घेतलेलं आहे। जितकं गव्हाचं कणिक आहे तितकीच आपल्याला पिठी साखर घ्यायची। तर ज्या सम प्रमाणात मी पिठी साखर घेतलेली आहे, तुम्ही त्यापेक्षा थोडीशी जास्तही घालू शकता। जर तुम्हाला गोडवा जास्त पाहिजे असेल तर तुम्ही थोडी पिठी साखर वाढवू शकता। आणि अजून साहित्य काय काय घेतलेलं आहे तर खोबरं मी भाजलेलं घेतलेलं आहे। तुमच्याकडे भाजलेलं असेल तर वापरा, नाही तर भाजून घ्या। सुका मेवा तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या। बदाम, काजू, मनुका, चारोळी आणि खसखस इतकं साहित्य सारणासाठी लागणार। आणि वेलची पूड आणि जायफळाची पूड ही आपण जेव्हा करंजी बनवायला घेतो तेव्हा घालायची, नाहीतर त्याचा आपण अगोदर बनवून ठेवलं तर त्याचा सुगंध निघून जातो। चला मग आता आपण पीठ भाजून घेऊया। कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला तुपावर हे कणिक भाजून घ्यायचंय अगदी सोनेरी होईपर्यंत। 1 कप हे कणिक आहे आणि ह्याला मंद आचेवर जवळजवळ 20 ते 25 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचंय। त्याचा रंग गडद सोनेरी होईपर्यंत, तांबूस रंग म्हणजे येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। जर तुम्ही गॅसची आच वाढवली तर पीठ लगेच भाजलं जाईल आणि करपलं जाईल आणि आपल्याला तितकी चव येणार नाही करंजीला। म्हणून मंद आचेवरच भाजायचं। तुम्हाला वेळ असेल तेव्हा अगोदर हे सारण करून ठेवायचं। म्हणून मी सारणाचा व्हिडिओ आधी दाखवत आहे, तसा करंजी आणि सारणाचा एकत्रच उद्या व्हिडिओ येणार आहे। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेला आहे तेही दाबायला विसरू नका। बघा मंडळी, सोनेरी रंग येईपर्यंत, अगदी तांबूस रंगाला येईपर्यंत हे मी पीठ भाजून घेतलं। जवळजवळ अर्धा तास लागला मंद आचेवर। जेव्हा मी पीठ घातलं तेव्हा तुम्हाला दाखवलं आणि आता हे सोनेरी रंगापर्यंत आलेलं आहे आणि मस्त खरपूस असं भाजलेलं आहे। आणि बिलकुल गॅसची आच वाढवायची नाही, मंद आचेवर असं भाजून घ्यायचं। आता मी हे पीठ काढून घेते आणि मी हे ड्रायफ्रुट्स घेतले होते ते मी मिक्सरला थोडेसे बारीक करून घेतले, कारण करंजीला थोडे बारीक केलेले चांगलं असतं। ह्यामध्ये मी पिस्ता पण घेतलं होतं, तुम्हाला जे तुमच्या गरजेनुसार तुम्ही सुकामेवा घेऊ शकता। मी पिस्ता बोलले नव्हते। आता मी हे ड्रायफ्रुट्स पण घालून घेतले आणि हे अगदी थोडेसे असे मंद आचेवरच परतून घ्यायचं। त्यामध्ये मॉइश्चर असेल ते काढून घ्यायचं। मी थोडेसे मिक्सरला वाटून घेतले, थोडेसे मध्ये मध्ये जाडसर पण राहिले ते मी नंतर थोडेसे कट करून घेईल। ह्यामधलं मॉइश्चर थोडंसं घालवून घ्यायचं, तसे ते करंजी सोबत तळलेच जाणार आहे। ह्यामध्ये चारोळी आणि मनुका पण घालून घेतले, खसखस पण घालून घ्यायची आणि सुकं खोबरं भाजलेलंच आहे तेही घालायचं। भाजलेलं नसेल तर भाजून घ्या। आता हे सगळं थोडंसं परतून घ्यायचे, तूप वगैरे काही घालायचं नाही, असंच कोरडं परतून घ्यायचे आणि पिठामध्येच घालून घ्यायचे। पीठ मस्त खरपूस झालेलं आहे आणि नंतर गार झाल्यानंतर त्यामध्ये साखर घालायची आणि जेव्हा आपण करंजी बनवायला घेतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये वेलची पूड आणि जायफळाची पूड घालायची, ते आधी नाही घालून ठेवायचं। आधी असं सारण बनवून ठेवायचं। सगळं फराळ बनवताना सगळ्या भाजण्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या पहिल्या करून ठेवायच्या आणि मग वेळेवर सगळं पटापट बनलं जातं, भाजण्याला जास्त वेळ जातो। आता अजून 5 मिनिटं थोडंसं परतून घेते आणि मग काढून। आता हे भाजून झालेलं आहे सगळं मिश्रण, आता मी हे काढून घेते। करंजीचं सारण थंड झालेलं आहे, आता त्यामध्ये मी पिठी साखर घालून घेतली। जितकं पीठ होतं तितकीच मी पिठी साखर घेतलेली आहे आणि जर जास्त हवे असेल, तुम्हाला जास्त गोडवा पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी अजून वाढवू शकता, पण मी दोन्ही समप्रमाणात घेतलं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वेलची पूड आणि जायफळ पूड हे आपल्याला नंतर घालायचं। आता हे सगळं मिक्स करून मी ठेवून देते आणि नंतर आपण करंजी बनवायला घेऊया। मंडळी, करंजीचं सारण तयार झालेलं आहे बघा। छान असं सारण आपलं तयार झालेलं आहे। अगदी सोनेरी रंगाला गव्हाचं कणिक आपण भाजून घेतलं आणि ड्रायफ्रूट, सुकामेवा सगळं जे घालायचं ते सगळं तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। खसखस घातली, सुकं खोबरं घातलं आणि आता ह्यामध्ये जायफळ आणि वेलची घालून घेणार आणि पुढे करंजी बनवणार। आणि करंजी साठ्याच्या करंज्या बनवलेल्या आहेत, त्या साठ्याच्या करंजीचा व्हिडिओ मी पूर्ण सारणासहित पूर्ण व्हिडिओ मी अपलोड उद्या करणार आहे। ह्या व्हिडिओ नंतर लगेच तो व्हिडिओ आहे, तर तुम्ही नक्की बघा। आणि माझ्या चकलीचे व्हिडिओ, चकलीचं भाजणीचं पीठ आणि चकलीचा व्हिडिओ पण आलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा।
एंड स्क्रीनला मी व्हिडिओ लावलेले आहेत। मोतीचूरचा लाडू आहे, चकलीचा आहे, चकलीची भाजणीचं पीठ आहे, हे सगळे व्हिडिओ मी लावलेले आहेत, ते तुम्ही बघा। आणि माझ्या दुसऱ्या गेल्या वर्षीच्या व्हिडिओच्या लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। आणि माझ्या पद्धतीने गव्हाच्या कणकेपासून सारण तुम्ही नक्की बनवून बघा, आवडेल। आणि करंज्या पण मी जशा पुढच्या व्हिडिओत बनवणार आहे तशा पद्धतीने साठ्याच्या करंज्या पण बनवून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा माझ्या सारणाचा व्हिडिओ कसा झाला, आवडला का तुम्हाला। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।